विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 26 जुलैला आहे. आपल्याकडे खूप कमी कालावधी उरलेला आहे. पण तुमच्या या कमी कालावधीमध्ये तुमचा चांगला अभ्यास व्हावा यासाठी आज आपण कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न ही युनिट वाईज बघणार आहोत. आज आपण युनिट 4 बिझनेस फायनान्स मधले सर्व प्रश्न डिस्कस करणार आहोत पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी पेपर 2 कॉमर्सची लाईव्ह बॅच आपली आजपासून सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन अगदी एक्सपर्ट्सच्या गायडन्सच्या अंतर्गत करू शकता. यामध्ये तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे, ज्यामध्ये तुमचा लाईव्ह सेशन्समध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्यासोबतच मॉक टेस्ट, नोट्स आणि डाऊट क्लिअरिंग सेशन्स, PYQ विथ एक्सप्लेनेशन या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 2 कॉमर्स सोबत पेपर 1 ची लाईव्ह बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर आजपासूनच तयारीला लागा. कमीत कमी कालावधी उरलेला या कमीत कमी कालावधीमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास होणार आहे. त्यामुळे आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचं आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला हे कोर्स जॉईन करून प्रिपरेशन करता येईल. तर मागील जो सेशन झाला आपला त्यामध्ये एक आपण प्रश्न विचारला होता. द कन्सेप्ट ऑफ किंग डिमांड कर्व इज यूज टू एक्सप्लेन प्राइस रिजिडिटी अंडर. किंग डिमांड कर्व ही जी संकल्पना किंमत स्थिरता म्हणजे प्राइस रिजिडिटी ज्याला म्हणतो आपण, हे स्पष्ट करण्यासाठी कोणत्या बाजार रचनेत वापरली जाते? मोनोपॉली, ओलिगोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन? तर त्याचं उत्तर आहे ओलिगोपॉली. ठीक आहे. तर अभिषेक राठोड आणि अशफाक या दोघांनी उत्तर दिलेलं आहे, याचं फर्स्ट उत्तर दिलेलं आहे. तर ओलिगोपॉली याचं आन्सर करेक्ट आहे. किंग डिमांड कर्व ही जी संकल्पना आहे ही ओलिगोपॉली म्हणजे अल्पाधिकार बाजार रचनेशी संबंधित आहे. ओके. काही मोजक्याच कंपन्या असतात जे एका कंपनीच्या किंमत बदलाचा परिणाम त्याच्या इतर कंपन्यांवर होत असतो. त्यामुळे कंपन्या काय करत असतात? किंमत बदलण्यास टाळाटाळ करत असतात. आलं का लक्षात? मग किंमत स्थिरता कशी निर्माण होते? जर एखाद्या कंपनीची किंमत समजा वाढवली, म्हणजे एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची किंमत वाढवली, तर इतर कंपन्या किंमत वाढवत नाहीत. त्यामुळे ग्राहक काय करतो? दुसऱ्या कंपनीकडे वळतात. जर कंपनीने किंमत कमी केली तर इतर कंपन्याही किंमत कमी करतात. त्यामुळे फारसा असा फायदा होत नाही. त्यामुळे कंपन्या काय करतात? किंमत स्थिर ठेवत असतात. मग याच परिस्थितीचे स्पष्टीकरण किंग डिमांड कर्व या मॉडेल द्वारे केलं जातं. ठीक आहे. हा आहे तुमचा पुढचा प्रश्न. पुढचा नाही, ॲक्च्युली पहिला प्रश्न बिझनेस फायनान्स या युनिटमधला तुमच्या महाराष्ट्र सेट 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. द कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग इज हिस्टोरिकली इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन एक्सप्लिसिट कॉस्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, हिस्टोरिकल कॉस्ट की इम्प्युटेड कॉस्ट. म्हणजे राखीव नफा जो असतो त्याची किंमत ऐतिहासिकदृष्ट्या कशाच्या आधारे मोजली जाते? प्रत्यक्ष किंमत, संधी खर्च, ऐतिहासिक खर्च की आरोपित किंमत? तर याच राईट आन्सर आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. बघा, राखीव नफा काय आहे ते लक्षात घ्या अगोदर. रिटर्न अर्निंग काय असतं? जर कंपनीला काहीतरी प्रॉफिट झालेला आहे है ना, मग तो प्रॉफिट जो आहे, तो नफा जो आहे, कंपनी भागधारकांना देत नाही. तो नफा पुन्हा गुंतवतो है ना. तो नफा जो आहे तो पुन्हा गुंतवला जातो. त्याला राखीव नफा असं म्हटलं जातं. ठीक आहे, रिटर्न अर्निंग. मग ही जी निधी आहे, नफ्याची निधी, कंपनी यावरती प्रत्यक्ष व्याज किंवा कुठलाही लाभांश है ना हे देत नाही किंवा त्याच्यावर लागत सुद्धा नाही है ना. मग ती एकच किंमत असते, ती एक किंमत असते त्याला. समजते का मला काय म्हणायचं आहे? सो ह्याला कुठलाही व्याज द्यावा लागत नसला, याला कुठलाही लाभांश द्यावा लागत नसला तरी त्याची एक किंमत आहे. मग हा नफा जो आहे भागधारकांना दिला जात नाही, कारण त्यांना जर दिला असता तर ते काय केले असते? इतरत्र गुंतवून तो परतावा मिळू शकले असते. त्यामुळे भागधारकांनी हे गमावलेलं आहे, त्यांना मिळालेलं नाहीये. मग हेच भागधारकांनी गमावलेलं जो काही उत्पन्न आहे त्याला संधी खर्च म्हणतात, म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. राईट. म्हणूनच जे काही रिटर्न अर्निंग आहे है ना, याची किंमत ऐतिहासिकदृष्ट्या संधी खर्चाच्या आधारावर मोजली जाते, अपॉर्च्युनिटी कॉस्टच्या आधारावरती. एक्सप्लिसिट कॉस्ट जर म्हटलं तर यामध्ये कुठलाही प्रत्यक्ष खर्च होत नाही है ना. ऐतिहासिक खर्च म्हटलं तर भूतकाळाशी संबंधित आहे का? नाही, हे फ्युचरसाठी आहे. आरोपित किंमत ह्याच्यासाठी लागू होत नाही. त्यामुळे अपॉर्च्युनिटी कॉस्ट जी आहे ते डायरेक्टली रिलेटेबल आहे है ना. त्याच्या आधारावरती रिटर्न अर्निंग कॉस्ट जी आहे ते मोजली जाते. ठीक आहे. कॅपिटल बजेटिंग डिसिजन आर क्रुशियल फॉर बिझनेस बिकॉज दे आर. ओके. भांडवली अर्थसंकल्प निर्णय व्यवसायासाठी महत्त्वाचे का असतात?
ए ते उलट करता येण्यासारखे असतात, बी ते अल्पकालीन स्वरूपाचे असतात, सी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जातो आणि ते अपरिवर्तनीय असतात, की डी त्यांचा दीर्घकालीन वाढीवर परिणाम होत नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, इन्व्हॉल्व ह्यूज फंड्स अँड आर इररिव्हर्सिबल, म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जातो आणि ते अपरिवर्तनीय असतात. आता सोपं आहे बघा, का कॅपिटल बजेटिंग डिसिजन जे असतात म्हणजे कसलं डिसिजन असतं, की आपल्याला भांडवल खरेदी करायचं आहे, मग आपण इमारत घेतो, आपण मशिनरी घेतो, आपण कुठले तरी प्रकल्प घेतो, प्रोजेक्ट्स घेतो है ना, जे की आपल्याला दीर्घकाळापर्यंत प्रॉफिट मिळवून देणार आहेत. राईट, मग याच्यामध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करत असतो तर थोडासा विचार करत असतो, कारण यामध्ये जी गुंतवणूक केली जाणारी किंमत आहे ती खूप जास्त मोठी असते, ह्यूज असते, ह्यूज फंड लागतात त्यासाठी. मग इथे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याचा परिणाम होतो आपल्या प्रॉफिटवरती, आपल्या ग्रोथवरती म्हणजे कंपनीच्या ग्रोथवरती, आपल्या स्पर्धात्मक क्षमतेवरती, याच्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे कॅपिटल बजेटिंग डिसिजन हा खूप क्रुशियल असतो, महत्त्वाचा असतो, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जातो आणि त्यामध्ये इररिव्हर्सिबल नाही आहे, म्हणजे ते परत घेता येऊ शकतं का? एकदा मोठी किंमत मोजली, तुम्ही भांडवल खरेदी केलं तर ते परत करता येऊ शकतं का? नाही. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ थेअरी ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. भांडवल संरचना है ना, याचा जो सिद्धांत आहे या दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठला नाही असं विचारलंय. गॉर्डन्स थेअरी, एम थेअरी, नेट इन्कम थेअरी की ट्रेडिशनल थेअरी. तर ऑब्व्हियसली ऑप्शन ए गॉर्डन्स थेअरी. ठीक आहे, कारण गॉर्डन्स थेअरी हे काय म्हणतात त्याला, कॅपिटल स्ट्रक्चरशी संबंधित नाहीये, हे कशाशी संबंधित आहे, डिव्हिडंड पॉलिसी, लाभांश धोरणाशी संबंधित आहे है ना. हा जो सिद्धांत आहे गॉर्डन्स थेअरीचा, हा सिद्धांत काय करतो, कंपनीचे जे काही लाभांश वितरण असतात, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन जे असतं, बरोबर आहे ना, त्याचा समभागाच्या जे काही मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्यावरती कसा परिणाम होतो हे स्पष्ट करत असतो. त्यामुळे भांडवल संरचनाशी संबंधित आहे का, नाही, डिव्हिडंड पॉलिसीशी संबंधित आहे. नेट इन्कम थेअरी, थेअरी, ट्रेडिशनल थेअरी हे भांडवल संरचनेच्या संबंधित प्रमुख सिद्धांत आहेत. ओके, पुढचा प्रश्न जोड्या लावायचा आहे. ए ग्रुप, बी ग्रुप दिलेला आहे. ए ग्रुपमध्ये आपल्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू, पेबॅक पिरियड, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स दिलेला आहे. ग्रुप बी मध्ये आपल्याला ग्रेटर द बेटर, मोर दॅन वन, लेसर द बेटर, शुड बी पॉझिटिव्ह, याचा सिद्धांताचा अर्थ दिलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग यापैकी कुठला बरोबर मॅच होतोय ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर अजिबात वेळ न घेता मी तुम्हाला सांगतो, ऑप्शन ए याचा बरोबर आहे. ए म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज डायरेक्टली गोइंग टू द शुड बी पॉझिटिव्ह है ना. नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे, निव्वळ वर्तमान मूल्य त्याला म्हणतो आपण, बरोबर आहे ना, निव्वळ वर्तमान मूल्य हे शुड बी पॉझिटिव्ह, नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. निव्वळ वर्तमान मूल्य हे प्रोजेक्टच्या जे काही अपेक्षित रोख प्रवाह असतो त्याचं वर्तमान मूल्य, त्याचं प्रारंभिक गुंतवणूक याच्यातला फरक दर्शवतो. जर हे मूल्य धनात्मक असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर प्रकल्प नफा देणारा मानला जातो, त्यामुळे हे नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. बी जो आहे तो पेबॅक पिरियड आहे. पेबॅक पिरियड इज डायरेक्टली गोइंग टू द लेसर द बेटर, जितकं कमी तितकं चांगलं. परतफेड कालावधी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय, गुंतवणूक परत मिळण्यासाठी लागणारा कालावधी है ना. हा कालावधी जितका कमी असेल तितका लवकर गुंतवणूक वसूल होतो, त्यामुळे जोखीम राहत नाही, जोखीम कमी होते, त्यामुळे कमीत कमी कालावधी असलेलं चांगलं मानलं जातं, त्यामुळे पेबॅक पिरियड इज लेसर द बेटर. सी आहे अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, विच इज डायरेक्टली गोइंग टू द फर्स्ट ऑप्शन, ग्रेटर द बेटर है ना, जितकं जास्त तितकं चांगलं. लेखांकन परतावा ज्याला म्हणतो ना आपण, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न है ना, लेखांकन परतावा जो आहे याचा दर नेहमी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या जे काही ॲव्हरेज प्रॉफिट असतो त्याचं प्रमाण दर्शवतो है ना. हा जितका जास्त असेल तितका प्रकल्प अधिक फायदेशीर असतो, जास्त प्रॉफिटेबल असतो, त्यामुळे हे जितका जास्त तितका चांगला. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स डी डायरेक्टली गोइंग टू द मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त है ना. नफा क्षमता निर्देशांक मराठीत म्हणतो आपण त्याला सोप्या भाषेत. हा काय करतो, जे प्रेझेंट व्हॅल्यू आहे है ना, आणि जी प्रायमरी इन्व्हेस्टमेंट आहे, प्रारंभिक गुंतवणूक जी आहे, याचं गुणोत्तर सांगत असतो है ना. जर हा निर्देशांक एक पेक्षा जास्त असेल तर प्रकल्प ॲक्सेप्टेबल असतो, त्यामुळे प्रॉफिटेबल इंडेक्स मोर दॅन वन इज करेक्ट. सो ऑप्शन ए मस्ट बी करेक्ट. Which of the following is a factor that affects the estimation of working capital? खालीलपैकी कार्यकारी भांडवलाच्या वर्किंग कॅपिटलच्या अंदाजावर परिणाम न करणारा घटक कोणता आहे.
नेचर ऑफ बिझनेस व्यवसायाचे स्वरूप, नेचर ऑफ रॉ मटेरियल कच्च्या मालाचे स्वरूप, टॅक्स स्ट्रक्चर ऑफ द कंपनी म्हणजे कंपनीची कर रचना, की प्रोसेस टेक्नॉलॉजी यूज म्हणजे वापरलेली उत्पादन प्रक्रिया किंवा तंत्रज्ञान. राईट, याचा राईट आन्सर आहे टॅक्स स्ट्रक्चर ऑफ द कंपनी. वाय बघा डायरेक्टच प्रश्न येतो है ना, वाय सॉरी नॉट अ फॅक्टर ऑफ अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल असं विचारलेलं आहे. बरोबर आहे ना. मग कंपनीची जी कर रचना असते, बरोबर आहे ना, कंपनीची कर रचना ही मुख्यतः नफा आणि कर है ना याचे जे काही दायित्व असतं त्याच्याशी संबंधित असतो. मग ते डायरेक्टली जो काही स्टॉक आहे, जे काही देणी आहे, रोख रक्कम आहे, जे काही डेली काम करण्यासाठी कार्यकारी गरजा आहे त्याच्यावरती परिणाम करत नाही. त्यामुळे कार्यकारी भांडवलाच्या अंदाजावर तिचा थेट परिणाम होतो का? नाही होत. मग कार्यकारी भांडवल म्हणजे काय? वर्किंग कॅपिटल, जे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी कामकाजासाठी आवश्यक असणारा जो निधी असतो है ना, म्हणजे डेली वर्किंग गोष्टी ज्या असतात ते पूर्ण करण्यासाठी जो निधी लागतो आपल्याला त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतो आपण है ना. मग कार्यकारी भांडवल जे आहे, वर्किंग कॅपिटल जे आहे, त्याचा अंदाज लावताना आपल्याला उत्पादन, विक्री, कच्चा माल, साठा, उत्पादन ह्या ज्या प्रक्रिया आहेत है ना, या सर्व घटकांचा विचार केला जातो. बट यामध्ये टॅक्स स्ट्रक्चर ऑफ अ कंपनी ह्याचं काही गरज नसते. पुढचा प्रश्न, ऑपरेटिंग लिव्हरेज मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन. ऑपरेटिंग लिव्हरेज जे आहे खालीलपैकी कोणत्या संबंधाचे मापन करते? सेल्स अँड एबिट. एबिट मीन्स अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके, देन एबिट अँड ईपीएस, सेल्स अँड ईपीएस, डेब्ट अँड इक्विटी. व्हॉट इज इट? दिस इज ऑप्शन ए, सेल्स अँड अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जे काही फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट असतात ते जर जास्त असेल तर त्या सेल्समध्ये जर छोटी जरी वाढ झाली किंवा छोटी जरी घट झाली तर त्याचा अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्समध्ये मोठा बदल घडत असतो. ठीक आहे, म्हणजेच ऑपरेटिंग लिव्हरेज जे आहे हे सेल्स आणि अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स याच्यामधला संबंध दर्शवतो. अलग लक्षात. मग कंपनीच्या नफ्यावर स्थिर खर्चाचा किती प्रभाव आहे हे यावरून समजत असतं आपल्याला. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ फायनान्शियल मॅनेजर इज टू मॅक्झिमाइज. वित्तीय व्यवस्थापकाचा मुख्य उद्देश कोणता असतो? सेल्स रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट, वेल्थ ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स, की ॲसेट्स ऑफ द फर्म. सो व्हॉट इज राईट आन्सर? राईट आन्सर इज ऑप्शन सी, वेल्थ ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स. समजते का? म्हणजे जे काही समभागधारक आहेत यांच्या संपत्तीत जास्तीत जास्त वाढ करणे हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, महत्वाचा उद्देश आहे एका फायनान्शियल मॅनेजरचा. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसतोय, दिसायला पण मोठा आहे तसाही मोठाच आहे तो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्सचेंज मार्केट पार्टिसिपेंट्स. खालीलपैकी परकीय चलन बाजारातील सहभागींचे कार्य नाही ते कोणतं आहे ऑप्शन्समध्ये? ए, विविध चलनांच्या किमती निश्चित करण्यासाठी बाजार एक केंद्रबिंदू म्हणून कार्य करतो. बी, बाजार व्यापाऱ्यांना जोखीम मुक्त संधी ओळखण्यास मदत करतो. सी, बँकर्स आणि कॉर्पोरेट व्यापाऱ्यांसाठी गुंतवणुकीचे कार्य प्रदान करतो. की डी, प्रतिकूल विनिमय दरामुळे होणारी जोखीम किंवा तोटा कमी करण्यास मदत करतो. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी है ना, बाजार व्यापाऱ्यांना, बरोबर आहे ना, हा, बाजार व्यापाऱ्यांना जोखीम मुक्त संधी ओळखण्यास मदत करतो. ओके, सो हे काय आहे? हे एक्सचेंज मार्केट पार्टिसिपेंटचं फंक्शन नाही असं सांगितलेलं. बाकीचे 3 आहेत ते त्याचं फंक्शन आहे, त्याचं कार्य आहे. विच ऑफ द फॉलोइंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इज नॉट वर्किंग फॉर ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक वित्तीय स्थैर्यासाठी कार्य करत नाही? फायनान्शियल स्टेबिलिटी फोरम, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी फंड, की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ऑन मनी लॉन्ड्रिंग. सो दॅट इज युअर ऑप्शन सी, इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी फंड. ओके, आंतरराष्ट्रीय वित्तीय स्थैर्य निधी. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जागतिक लेवलवरती जे काही फायनान्शियल स्टेबिलिटी आहे है ना, हे राखण्यासाठी वेगवेगळे इंटरनॅशनल संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये तुमचं FSF आहे म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी फोरम आहे, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट आहे है ना, त्यानंतर FATF आहे तुमचं. बट हे जी इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी फंड जे आहे असे ॲक्च्युअलमध्ये कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही आहे.
ओके, अशी कुठली इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही. त्यामुळे ऑप्शन सी हे बरोबर आहे, कारण प्रश्नच तो विचारला की असं कुठली ऑर्गनायझेशन नाही जे की फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी काम करते, है ना. त्यामुळे ऑप्शन सी आपला बरोबर येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विसरू नका 1 तारखेपासूनच म्हणजे आजपासूनच आपली लाईव्ह बॅच जी आहे कॉमर्ससाठी ही सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला एक्झामपर्यंत पूर्णतः गाईड केलं जाणार आहे कॉमर्स पेपर 2 साठी, ज्यामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट होईल. मॉक टेस्ट तुम्हाला मिळतील, PYQs विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर 1चा जो अभ्यास आहे, पेपर 1ची जी स्टडी आहे त्यासाठी लाईव्ह बॅच तुम्हाला पेपर 1ची फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आजपासूनच तयारीला लागायचं. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू पण तुम्हाला ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करता येईल.